आज होता गुरुवार, पण असं काही ठरलं नव्हतं. काय नागपंचमीलाच ॲक्च्युली पातोळ्या करतात. पण म्हटलं चला काहीतरी गोड करूया देवासाठी. काय ना, भरपूर दिवस झाले ना माझ्याकडे पातोळीची पानं होती आणि मी ॲक्च्युली AI थ्रू तुम्हाला रेसिपी पण दाखवली होती, पण ॲक्च्युअल मला ती व्हिडिओ करायचा होता. कारण गोव्यात आता सीझन असतो पातोळ्या करायचा आणि नागपंचमीला मी तुम्हाला ॲक्च्युली ही दाखवणारच होती रेसिपी, पण आजारी असल्या कारणाने ना मला दाखवता आलं नाही आहे. तर ही बघा, ही पातोळ्याची पानं आहे. तर आपण आता रेसिपीकडे वळूया. प्रथम मी कढईत आता जवळजवळ 1.5 किलो सुमार गूळ टाकलेला आहे. तर आपण मेल्ट करून घेऊया त्याला आता. तर एक कप 2 मिनटात हा लगेच मेल्ट होता. गूळ खूप काळा होता आणि ते चवीला छान असतो. तर मी जवळजवळ 2 वाट्या भरपूर खोबरं घातलेलं आहे, खोबऱ्याचा किस. तर ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपण. दोन्ही मिश्रण छानपैकी मुरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात वेलची पावडर टाकायची आणि एकदम आटेपर्यंत हे छानपैकी भाजून घ्यायचं. म्हणजे त्यातलं पाणी एकदम ड्राय व्हायला पाहिजे. आता आपलं ही तयार आहे चव खोबऱ्याचा. इथं जी पातोळीची पानं आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर आपल्याला कट करायचं आहे त्यांना. आता जे देठ आहे ते आपल्याला पुढचे नको आहेत, त्याच्यामुळं तर आपण एककडनं असे कट करून घेऊया आणि परत पाठीमागचे पण देठ जर कापायचे असेल तर असे कापायचे आणि मध्यभागी जर तुम्हाला असं कापायचं असेल तर असं फोल्ड करायचं, म्हणजे ते पटकन कापतं, कट होत नाही कुठेच. आणि एकदम मधोमध ह्याला कापून घ्यायचं असं कात्रीनं. हे बघा, छानपैकी आपले रोल तयार झालेले आहेत. स्वतः मी असे हे सगळे करून घेते. तर मी आता 2 वाट्या पाणी गरम करून ठेवलं होतं. त्याच्यात मी बरोबर 2 वाट्या तांदळाचं पीठ ॲड केलं आणि त्याच्यानंतर मीठ ॲड केलं. ॲक्च्युली खरं मीठ अगोदर टाकायला पाहिजे होतं, पण मी नंतर टाकलं. नंतर तुपाची धार सोडली, ऑप्शनल आहे. तूप पाहिजे टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. पाणी थोडं गरम होतं. हे बघा, आता हे तांदळाचं पीठ छानपैकी गोळा करून तयार आहे. आता आपण हे थापून घेऊया पानावर. तर आता ही अशी पानं आहे कापून घेतलेली. तर आता मी थोडंसं पीठ घेऊन अगोदर हे सारण थापायचा प्रयत्न करणार आहे. तर शक्यतो ना पाण्याचा हात लावूनच हे मिश्रण थापा, नाहीतर ना ते थापणारच नाही, असंच एकदम चिकटणार. तर पाणी लावल्याने कसं ते एकदम छान थापलं जातं. तर थोडं थोडं पीठ घेत तुम्ही हे थापून घ्या. तर हे बघा, पानं छोटी आहे म्हटल्यावर आपल्याला पीठ थोडं कमी घ्यायचं आणि ते थापून घ्यायचं. नंतर नारळाची चव टाकायची त्याच्यात मधोमध आणि हे पान असं फोल्ड करून घ्यायचं छानपैकी. बाजूच्या कडा त्याच्या पूर्ण पॅक करून घ्यायच्या, म्हणजे ते मिश्रण बाहेर येत नाही, नाहीतर पूर्ण बाहेर येऊन ते घाण होतं पान. तर अशी मी सगळी पानं करून घेणार आहे. तर परत एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यात मधोमध ही नारळाची जी आपण चव तयार केलेली आहे ती टाकायची आणि नंतर पान छानपैकी फोल्ड करून घ्यायचं असं. तर आता मी अशी सगळी ही पातोळ्याची पानं छानपैकी करून घेतलेली आहे. तर बघू शकता केवढी पानं आहे. तर आपल्याला ही एका बॅचमध्ये नाही पुरणार आहे. तर माझ्याकडे स्टीमर नव्हता म्हणून मी टोपातच हे जुगाड लावला होता. त्याच्यावर चाळण ठेवून खाली पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि एक एक करत असं पानं सगळी टाकत होती मी. तर मला तर ही 2 बॅच करूनच लावावं लागणार, कारण चाळणीत एवढी सगळी पातोळ्या बसणारच नाही. तर ह्याला आपण झाकण लावूया आणि छानपैकी शिजत ठेवूया एक 10 मिनटं आणि परत टर्न मारायची त्यांना. तर आपण बघूया कशा झाल्या त्या. अरे वा, मस्तपैकी शिजलेल्या आहे आपल्या पातोळ्या आणि कलर पण छान आलेला आहे आणि वास तर एवढा दरवळत होता. सो आपल्या पातोळ्या एकदम रेडी आहे गाईज. तर चला आपण आता नैवेद्य दाखवूया देवाला. तर हे बघा, मी पातोळ्या बनवलेल्या आहे आणि तुम्ही पण त्या करून बघायच्या आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगायचं आहे की कशी झाली ही. तुम्ही प्रसाद आहे ना देवबाप्पाला दाखवणार, कारण आज गुरुवार पण आहे आणि देवांना दाखवल्याशिवाय आम्ही खाणार नाही आहे. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. स्टिल देन,